बातमीकडे वळूयात। महत्त्वाची बातमी, अतुल घरत यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणामध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडच्या पाटोदामध्ये मराठा आंदोलक अतुल घरत यांचा अपघाती मृत्यू झाला। चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिलेली होती। चारचाकीवर अण्णा असा मजकूर होता। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं यूथ कनेक्ट मोहीम आता पाहायला मिळते। फडणवीस मुंबईतील 100हून अधिक कॉलेजच्या युवकांशी संवाद साधणार आहेत। 7500हून अधिक विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधतील। वरळी डोममध्ये तरुणांसाठी यूथ कनेक्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। कोल्हापुरात कागल नगरपालिकेसाठी आता एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहेत। 28 किंवा 29 नोव्हेंबरला कागलमध्ये जाहीर सभा होण्याची शक्यता आहे। कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंची आघाडी आहे। आघाडीच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून संजय मंडलिक निवडणूक लढवणार आहेत। कागलमध्ये राष्ट्रवादी भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सामना होणार आहे। कागलच्या नियोजित सभेमध्ये शिंदे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। मविया मनसेचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। दुपारी 12:30 वाजता शिष्टमंडळ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। नवीन मतदार याद्यांमध्येही घोळ असल्याचा मवियाचा आरोप आहे। या घोळासंदर्भात मविया मनसेचं शिष्टमंडळ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। गाफील राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईवर डोळा, गाफील राहिलो तर मुंबई हातातून जाईल। मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचे सूचक विधान, रात्र वैरायची आहे, मतदार याद्यांवर लक्ष ठेवा असं राज ठाकरेंनी म्हटलंय। रात्र वैरायची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही। बुलडाण्यामध्ये आजी माजी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय। बुलडाण्यामधलं राजकारण पोहोचलं डान्स बारच्या आरोपांपर्यंत। गुंडाराज संपून भयमुक्त नशामुक्त शहर करायचंय। विजयराज शिंदेंची नाव न घेता संजय गायकवाड यांच्यावर टीका, तर 15 वर्ष सत्ता देऊनही तुम्ही जनतेची सेवा करण्याच्या ऐवजी मुंबईतल्या डान्स बारमध्ये अय्याशी केली असं संजय गायकवाडांनी म्हटलंय। भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त शहराच्या निर्मितीची आज नितांत गरज आहे। तर दारू, गांजा, अफीम या अवैध धंद्यांना आतापर्यंत कोणी पाठबळ दिलं? कोणाच्या आशीर्वादानं हे लोक कोणाच्या अवतीभोवती फिरले? मी आमदार, बायको नगराध्यक्ष, पोरगा नगरसेवक, पुतण्या नगरसेवक, समधी व्याई नगरसेवक, जावाई जिल्हा परिषद सदस्य, एका घरामध्ये सत्तेची एवढी भूक असते का? सत्ता सेवेकरता आहे, सत्ता जनतेकरता आहे। 15 वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डान्स बारमध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला, तुम्हाला जनतेची सेवा करता आणि अय्याशी तुम्ही तिकडे करत बसला, आणि आता सत्ता सेवेकरता हे शहाणपण शिकवता तुम्ही आम्हाला? सत्ता सेवेकरता कशी असती हे सगळं बुलढाण्याने पाहिलंय, मी काय विकास केला। तर आरोप प्रत्यारोप जे आहे ते प्रत्येक ठिकाणी सुरू आहेत आणि बुलढाण्यामध्ये आजी माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय।